तर रामकृष्ण हरी भाऊ आज आलतो बघा कॉलेजमध्ये आल्यावर 9च्या सुट्टीत असली गर्दी झाली त्याच साळुंके म्हणतो होता मला की ब्लॉग मध्ये मग काय टाकला ब्लॉग मध्ये कॉलेज सुटलं कॉलेजमधून बाहेर आलो डायरेक्ट वडापाव खायला गेलो त्यातनं बी ही पोरं कशी बोट करते ती बघा जसं काय पिझ्झा बर्गरच खाया आले यार तुम्ही वडापाव खाताय पोरांनो वडापाव खाल्लं जरा बोंबलत हिंडलो आणि नंतर डायरेक्ट येऊन बसलो बघा स्टँड मध्ये पोरं म्हणतो ती इष्टी येत नाही तेवढ्यात इष्टी आलीच आणि इष्टी आल्यावर आपण डायरेक्ट जाऊन इष्टीत चढलो आणि आपल्या डाक्यावर माफ करना गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ। डाक्यावर म्हणजे आपल्या मागच्या सीटवर बसलो मग काय इष्टी हल्ल्याने आपण सरळ सुटलो होतो गावाकडच्या दिशेनं आणि येताना लालपरी 80 पास टाकून झप्प दिसा गेली बघा मग काय इष्टी आली बघा गिरडीतली पोरं किती दमान उतरलेली बघा काळ आला पण वेळ आली नव्हती एसटीची बोलेरोची घासाघाशी झाली पण कुणालाच काय झालं नाही मग काय घरी आलो जेवण बिवण केलं आणि दत्ताच्या गाडीवर बसून डायरेक्ट आपण निघालो कारण आपल्या चुलत भाऊचं लग्न होतं त्यामुळे चाललेलो तांदूळ वाटायला मग काय पेट्रोल टाकायला आलो ना आपल्या दत्तानं टाकलं 1.5 रुपयाचं पेट्रोल 1.5 रुपयाचं पेट्रोल टाकलं ना टाकीत पेट्रोल मावना लावलो टोपानं हल्लो बघा सरळ सुटलो बघा कॅनेलवरनं माळानी सगळ्या मग काय डायरेक्ट आलो मिस्त्रीच्या घरी तिथं बसली होती बघा मोठी लाट जेवणाची पंगत तिथं दिलं तांदूळ आणि मग आम्ही सरळ हल्लो बघा मग काय आपल्याला दिसला डॉगेश बाई बुकायचे बी कष्ट करे नाही आणि ही पण तसाच मग काय दुसरीकडे तांदूळ द्यायचं होतं त्यामुळे आपण चाललेलो ही मेंढर काय आपल्याला वाटच देणं झाली मेंढर देत नाही म्हणून तरी काका पण आपल्याला वाट देणं झाली आता आम्ही दोघं चाललोय बघा आता आम्ही आलोय बघा जगातलं महत्वाचं सगळ्यात काम करायला चौघा माग जगातलं महत्वाचं सगळ्यात काम करून ओळखलेलं आहे हा आता आम्ही निघालोय बघा दोघाला बी रस्ता माहित आहे आणि मोठीपणानं आलोय आम्ही लग्नात तांदूळ द्यायला मग काय गावात आलो गावात स्टिंग पिलो आणि सरळ घराकडे सुटलो तेवढ्याच ही 1947 आपल्याला बंगला दिसला कसा आहे का नाही क्वालिटी मग काय सगळ्यांना तांदूळ वाटून झालं ना आम्ही सरळ घराकडे सुटलो बघा आता मला घरी सोडून गेला तर कसा वाटला आपला हा मिनी ब्लॉग कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो करा